अजित पवार यांचे कुटुंब काठेवाडी या मूळ गावी काही वेळामध्ये निघणार आहे आणि काठेवाडीत सकाळी 6 ते 9 या वेळेत अजित पवार यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा गर्दी होत असल्याची माहिती आणि यानंतर ते विद्या प्रतिष्ठान या मैदानात ठेवलं जाणार आहे। 11 वाजता अंत्यविधीला सुरुवात होणार आहे आणि या अंत्यविधीसाठी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा दाखल होणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेट हजेरी लावणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की जी हालचाल आहे ती आज भल्या पहाटेपासूनच सुरू झालेली आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि जी गर्दी आहे तिला नेमकं नियंत्रणामध्ये कसं ठेवायचं याचा जो विचार आहे तो सुद्धा केला जातोय। पोलिसांची जी वाहनं आहेत ती आज सकाळी 4 वाजल्यापासूनच बारामतीच्या सगळ्या रस्त्यांवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अवघ्या काही वेळानंतर इथली जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची असणार आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण आपण पाहतोय की संपूर्ण जो बारामतीचा परिसर आहे किंवा आसपासचा परिसर आहे इथली जी लोक आहेत ती सध्या अजित पवार गेल्यानं हेलावून गेलेली आहेत आणि संपूर्ण बारामती शोक सागरामध्ये बुडालेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।